इंधनाचा तुटवडा असल्यामुळे ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। इंधन टंचाईमुळे शेतीची कामं रखडली आहेत। कुठे काय परिस्थिती आहे तेही आपण पाहूया। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय, त्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद आहेत। इंधनासाठी ग्राहकांना मोठी भटकंती करावी लागते। डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामंही खोळंबली आहेत। ॲडव्हान्स पेमेंट करूनही इंधनाचा पुरवठा होत नसल्याचं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे। जळगाव जिल्ह्यातल्या रावेरमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। दुसरीकडे मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागात मात्र अनेक पेट्रोल पंप बंद असल्याचं दिसतंय। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले आहेत। जिल्ह्यातल्या बहुतांश भागात इंधनाचा तुटवडा जाणवतोय। जिल्ह्यातील 166 पैकी अर्ध्याहून अधिक पंपांवर पेट्रोल डिझेल मिळत नसल्याची तक्रार आहे। डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामंही रखडली आहे। वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची टंचाई जाणवतीये। जिल्ह्यातील जवळपास 60% पंपांवरती डिझेल उपलब्ध नसल्याचे बोर्ड झळकतायत। शेतकरी, वाहन चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय।